नमस्कार, मी डॉक्टर अनिरुद्ध वनकर, प्रदेशाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग महाराष्ट्र राज्य. विस्तृतपणे महाराष्ट्र राज्याचे सचिव सन्मान्य रत्नदीप रंगारीजी यांनी माहिती दिली आणि उपस्थित सर्व आमच्या मंचावरील पदाधिकारी आहेत राज्यातील सर्व महासचिव. पत्रकार परिषदेमागचा उद्देश हाच होता की उद्या जे अभियान सुरू होते आहे या अभियानाचा आमचा हेतू आहे. गेल्या अनेक दिवसापासून आम्ही पाहतो आहोत राज्यात आणि देशात मनुस्मृतीला मानणाऱ्या भारतीय जनता पार्टी आणि RSSची सत्ता आहे. संविधान विरोधी त्यांचं कार्य सुरू आहे आणि त्यामध्ये 59 जाती ज्या महाराष्ट्रात आहेत या जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम, जातीमध्ये भांडण लावून माणसं तोडण्याचं काम ही संघ परिवारातली माणसं, मनूला मांडणारी माणसं आणि BJPची माणसं करीत आहेत, नेते करीत आहेत, पक्ष करीत आहेत. काल परवाची गोष्ट आपण पाहिली. उत्तराखंडमध्ये हल्दानी नावाचं जे शहर आहे, सन्माननीय राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ते स्वतः बुद्धिस्ट आहेत, शेड्यूल कास्ट आहेत. पण त्यांनी कसं असं होऊ दिलं नाही की मी या जातीचा त्या जातीचा आहे. काँग्रेस हा सर्व धर्म समभाव, सर्व जातीला, सर्व समाजाला घेऊन चालणारा पक्ष आणि त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष कार्यक्रमात असताना शुद्धीकरण यज्ञ, ज्याला आपण हवन म्हणतो, तो कार्यक्रम या देशात त्यांनी केलेला आहे. पूर्वी नागपूरमध्ये सुद्धा एक मोठा कार्यक्रम झाला आणि नागपूरमध्ये मोठा कार्यक्रम झाल्यानंतर त्या ग्राउंडला सुद्धा हवन शुद्धीकरण करण्यात आलं होतं गोमूत्राने. तुमच्या पत्रकार बंधूंच्या लक्षात असेल नसेल. त्यावेळेत वज्रमूठ नावाचा कार्यक्रम होता. है तयार हम वज्रमूठ असे जे कार्यक्रम देशात महाराष्ट्रात सुरू होते तेव्हा महाविकास आघाडीचा, त्यावेळेसुद्धा इथल्या संघ प्रवृत्तीच्या माणसांनी हे केलेलं आहे. या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जर लिहिलं, अनुसूचित जातीला ज्या 341 कलमान्वये या देशामध्ये त्यांनी न्याय समता दिली आणि मनुस्मृतीने असमानता दिली. एकीकडे समता आणि एकीकडे विषमता, आणि विषमतेमध्ये अनुसूचित जातीची काही माणसं घुसवत आहेत हिंदू धर्माच्या नावाने, कारण त्यांच्यासाठी हिंदुत्व राष्ट्रीयत्व आहे. आणि 59 जातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीयत्व राष्ट्रीयत्व हा अजेंडा पुढे ठेवतात. आणि म्हणून आम्ही हे अभियान अनुसूचित समाज के लोगो BJP छोडो याचा प्रारंभ करीत आहोत. रामटेक लोकसभा हे राखीव मतदारसंघ आहे, त्याचं उद्या उद्घाटन होते आहे. डॉक्टर कोमल धांडे या संपूर्ण कल्चरल टीमच्या प्रमुख आहेत, त्या महासचिव आहेत. त्यांच्या नेतृत्वात एक म्युझिकल टीम मुंबईवरून आलेली आहे. ती उद्या संविधान विरोधी वागणाऱ्या लोकांचा पाढा वाचणार आहे. ती टीम गाण्यातून, संघर्षातून, प्रबोधनातून. त्याचा प्रारंभ तिथून झाला, खापरखेड्यातून. त्याचं उद्घाटन सुनील केदारजी माजी मंत्री करणार आहेत, खासदार बर्वेसाहेब राहणार आहेत, आमच्या अनुसूचित जातीची महाराष्ट्रातील सगळी टीम राहणार आहे आणि सर्व त्या एरियातील विभागातील सर्व लोकांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. काही साहित्यिकांची भाषणं आहेत, काही नेत्यांची भाषणं आहेत. आणि हा लोंढा संपूर्ण महाराष्ट्रभर 5 लोकसभेमध्ये ज्या राखीव आहेत, रामटेक, सोलापूर, लातूर, अमरावती आणि शिर्डी, या 5 लोकसभा आहेत. आणि 29 विधानसभेमध्ये हा संपूर्ण जथ्था ताफा हळूहळू वर्षभर कार्यरत राहणार आहे. आणि अपील करणार आहे की आयुष्यात जगायचं असेल तर ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबरला मनुस्मृती जाळली आणि समता दिली आणि त्याच समतेच्या प्रवाहात असताना तुम्ही BJPत राहूच कसे शकता. BJP छोडो आणि संविधान से नाता जोडो, अनुसूचित समाज के लोगो मुख्य प्रवाह में आओ, अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी आलात. अधिक बोलणं आणि अधिक काही राहण्यापेक्षा 1-2 काही प्रश्न असतील तर प्रत्येकालाच आपण नंतर विचाराल. आम्ही अधिक बोलणार नाही, पण उद्यापासून मोठा जथ्था महाराष्ट्रात कार्यरत राहणार आहे. मी नव्याने पदभार सांभाळल्यानंतर आमच्या संपूर्ण संकल्पनेमध्ये ही आमच्या डोक्यामध्ये संकल्पना आली आणि आम्ही हे कार्यरत करणार आहोत. फुल्यांची 200 वर्षाची जयंती साजरी करणार आहोत, पण ते पुढे पुढे आमचे कार्यक्रम राहणार आहेत. आमची नोंदणीसुद्धा सुरू झालेली आहे गाव तिथे शाखेची. आणि मोठ्या प्रमाणात आम्ही संपूर्ण अनुसूचित जातीच्या लोकांना एकत्रित करून एकही अनुसूचित जातीच्या माणसाने मतदानच BJPला करू नये या संदर्भातलं अभियान आहे. धन्यवाद.